कित्याक आमी हेल्प मागला आणि रिक्वेस्ट हेल्प मागून रिक्वेस्ट केला इतलेच की जेन्ना सेंटराक बीजेपी गव्हर्मेंट येतलो तितून गोंया खातीर एक कोस्टल बेल्टार लोक रावता आणि पारंपारीक धंदो करता. बिफोर 91 धंदो चालू आहा. जे हिप्पी येताले आणि आमचे लोकल इंडियन ट्युरिस्ट थोडे दुसरे फॉरेनर येताले ते तेंच्या घरांनी रावताले. होम स्टेज, ती गेस्ट हावसां, ते रेस्टॉरंटां, ते तावेर, ते सुपर मार्केट. आता सुपर मार्केट जाल्यार आधी ते बुशारी मांड आहले. हे सगळे आयज कोर्ट म्हणटा इलिगल. कित्याक ते उतर कमर्शियल एक्टिविटी अमेंडमेंटान ना म्हणून. सो this business is going on for years together. Before 1991, before CRZ notification came into existence. So I have requested CM that Delhi, that is Ministry of Environment and Forest, should bring a notification for all these traditional inhabitants of the coast. जे दोर्यार रावपी लोक सगळे आहात, जेंची घरां आहा आनी तेणी आपले घरान पाट कमर्शियल केला. घराच्या सायडीक तेणी धाकटुले गेस्ट हाऊस बांधला. कित्याक आधी ते रूम आसले 2, आता 4 जाले. ते 2-3 जण भावांनी आपली घरां बांधल्या आनी तेतून 2-2 रूम ते भाड्याक दिता. कोणाचे 10 रूम गेस्ट हाऊस आहा, कोणाचे तावेर ना, कोणाचे रेस्टॉरंट आहा आनी कोणाचे वेगवेगळे बिझनस आहा. कोण ग्रॉसरी शॉप, कोण धाकटुले क्लोथ शॉप आहा, कोणाचे शूज आनी कितें 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 आहा. कमर्शियल एक्टिविटी म्हणटात ताका इन शॉर्ट, पार्ट कमर्शियल. सो दॅट वर्ड ऑफ पार्ट कमर्शियल should be added in the amendment for the amendment of CRZ notification, which will help our Goans, so that there are various cases coming on them which they have to go in the courts and spend so much of money to the lawyers. So this should be a final solution to all the residents staying in the coastal belt. सर, CRZ नोटिफिकेशन आता जे नोटिफिकेशन जे 91 पहिली जे आशिल्ले तांच्या खातीर कांयच रिलॅक्सेशन ना अजूनही ना. तेंचे रेजिडेन्शियल हाऊसेस आसचे म्हणून इतले नोटिफिकेशन. जे पारंपारीक लोक रावता थिंगा तेंची रेजिडेन्शियल हाऊसेस असल्यार प्रॉब्लेम ना, पण तेणी पार्ट कमर्शियल करचे म्हणून तेजेर खंयच ना नोटिफिकेशनाचे. कमर्शियल म्हणजे जेन्ना 4 महिन्याचो गेस्ट येता आनी ते तेंच्या रुमान रावता, तेंची 4 रुमां आहा तितून रावता, ते कमर्शियल एक्टिविटी जाली. ती वर्ड पार्ट कमर्शियल हे अमेंडमेंटान ना. हे हाडचे म्हणून आमचो रिक्वेस्ट सीएमाक तेणे दिल्ली सांगपाची गरज आहा. प्रायम मिनिस्टराक सांगपाची गरज आहा, होम मिनिस्टराक सांगपाची गरज आहा. जो एनवायरमेंट मिनिस्टर येतलो तेकाय सांगपाक. गेल्या फावटी सांगला पण तेणी सांगलें इट इज टू लेट टू एड्रेस दीस इश्यू. द कोड ऑफ कंडक्ट इज नियरिंग. सो आवर रिक्वेस्ट इज दॅट दीस शूड बी पार्ट एंड पार्सल ऑफ द अमेंडमेंट which will come in the near future, which will help entire right. हांव उलयता केन्ना हुंयसून आरांबोल केरी till काणकोण, it is आगोंडा, पालोले, all this area जे सावथाक आहा, जे कोलवा आहा, बेतालबाती, all those कावेलोसी, all those entire coastal belt जे आहा, आमचे लोकल लोक रावता थिंगा within 200 meters of the high tide line, that is NDZ. आणि तेणी पार्ट कमर्शियल केला. ते घरान रावता, सकला फर्स्ट फ्लोर भाड्याक दिला, ओ ग्राउंड फ्लोराचेर 2 रूम भाड्याक दिल्या, होम स्टेज केल्या, कोणे आनी हट्स घेतल्या सायडीक जे ते यूज करूंक सोदता फॉर कमर्शियल एक्टिविटी. कोण आपले शॉप घातला, क्लोथ शॉप घातला, कोणे आपले होममेड प्रोडक्ट्स जे कितें करता घरा लागीं, वेदर इट इज पिकल, पारा आनी कितें लोणचे बिणचे सगळे ते करतात, ते आपले गोवन डेलिकेसी म्हणून विकता एक शॉप घालून. ते कमर्शियल एक्टिविटी जातात, ते लिगल जावचे म्हणून हे आमचे मागणे. There will be lot of houses like this, more than 5,000 houses in the entire coast within NDZ, which they can do commercial activities. Some of them are doing, some of them are not doing. These are existing structures. These are existing structures which were there prior to 1991, which were small. They have become big. जेन्ना 4 भाव जाता और 2 भयणी 2 भाव जाता, ते म्हणटा आमकां सगळ्यांक एक रूम जावो आनी भितर किचन जाय आमच्या माई पायच्या घरान. सो दे आर हाऊसेस which were small of 50 meters or 80 meters have become 150 or 200 meters. So they should be all legalized. So that is why this part commercial
word should come in the amended notification. So डॉक्युमेंट्स किती रिक्वायरमेंट लागतले तिथून पार्ट कमर्शियला लागते? Part commercial आहे त्यांचे existing घर नो, existing घर house which has to be a letter has to be given by the panchayat that this is existing prior to 91 because त्यांच्याकडे record आहे. पण त्यांच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल हा, वॉटर बिल हा, त्यांच्याकडे हाऊस टॅक्स रिसीट हा, त्यांच्याकडे गेस्ट हाऊस लायसन्स हा फ्रॉम द पंचायत हा, टुरिझम हा, हेल्थ एनओसी हा, फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ हेल्थ, FDA लायसन हा कोणाचे रेस्टॉरंट हा पळय ते, तावेरनाचे लायसन हा आधी कोणे तावेर म्हणजे बार कोणाचे 86 हा, 82 हा, 89 हा, 90 हा, 91 हा. सो ही सगळी जी लायसना हा ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाने इश्यू केली हा इतली वर्ष. सो गव्हर्नमेंट शुड कम आउट with amendment to all these acts, whether it is Panchayat Raj Act and whether it is TCP Act, retrospective effect and amendment adpachi garaz nahi. Goa also, and also center is part commercial to CRZ. And this is for only existing structures, not to build new structures. Very important. Ata kon new banpak nahi. All those who are existing, we have asked for relief. Even south, they have this problem. We want relief only for those people, but not to promote new fellows who bring in new lobbies and new people from outside. No. So temporary that we have been very clear when we gave a demand to the Chief Minister. Temporary structures are given permissions by Ministry of Environment and Forest. गेल्या वाटी आम्हीच गेल्ले मनोहर पर्रीकर वांगडा आमचो आदलो एजी आसलो तेन्ना आनी तेणी हे अमेंडमेंट हाडलेले कितें म्हणून 5 years लायसन्स मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्टान अमेंडमेंटान हाडलेले 2011 नोटिफिकेशनान येयल्ले आहा. इवन बिचार जी शेकां येता जी गव्हर्नमेंट शेक्स येता इतली वर्सां ती देवर विदाउट नॅशनल कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी म्हणजे CRZचे NOCचे हितून आहली ती म्हणजे अमेंडमेंटान नासली नोटिफिकेशन हाडलें आतां ऑफिशियली येयल्ले आहा. सो हितून आतां हे पार्ट कमर्शियल उतर जे कोणाचे प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाची घरांनी तेणी बिझनेस चालू केला आदीसून तेंका रिलीफ मेळपाक. मायकल एक एक्झिस्टिंग घर आसा प्रायर टू द 1991 आनी ते एका एक पार्टी अप्रोच जातात तेजोच नंबर हाऊस नंबर व्हडलो मेगा प्रोजेक्ट आनी व्हडले हॉटेल येतात तेन्ना ते वायोलेटिंग ऑल CRZ. दॅट इज नॉट वी आर नॉट आस्किंग दॅट एट ऑल. ते कशें जावंक शकता ते डायरेक्ट पंचायतीन कोणें वायोलेशन केला ते तेंच्यांनी करूंक जाता action taken. So you are not supporting for that? See, we are here to support our local people who are today suffering because of various cases being filed by village panchayats, by high court, in the high court. They are facing in NGT, they are facing in different courts of Goa. So, हे जावचे न्हू आनी केसीस जावचे न्हू लोकलांचेर म्हणून आमी अमेंडमेंट हाडपाक जाय. Yes. Thank you.